हाय हॅलो नमस्कार. तर ही झालेली आहे माझी गुरुवारची पूजा आणि आता आमचं चाललंय येळवशीची तयारी. तर बघा आम्ही कुठपर्यंत आलो तयारीला. ते आहेत भोपळे, तर ह्याच्यापासून करायचे आहेत धपाटे आम्हाला. आणि हे मिक्स भाजीसाठी वांगे ते लागणार आहेत. तर काही पसारा राहिलाय काढायचा, काही चालू आहे आमचा. तर इथं आहे कोंदीच्या चपात्या असतात बरं का. तर कोंदीच्या चपात्यासाठी हे सगळं काढून घेतलंय आणि त्याचबरोबर इथं करायचं आहे गांजरा बरोबर एवढं ताक आणलंय आम्ही. पण हे ताक पण दुसऱ्याकडून आणलंय. तर ह्याच्यापासून करायचे आहे आंबील. आणि आंबील कसे करते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. श्री स्वामी समर्थ. तर हे आहे दुधी भोपळे आणि हे भोपळे सगळे आपल्या दारामध्येच वेल आहे त्याच्याच इथं. आणि इकडं आईचं चालू आहे बरं का. गव्हाची खीर करायची, त्याच्यामुळे ह्याच्यावर गहू सडायचे होते. तर आईला ते धुवायला लावला, उकळ धुवायला लावला आणि माझं खिसायचं काम चालू आहे. आणि बऱ्याच जणांना हे पण माहिती नसेल येळा अमावस्या म्हणजे काय. तर मला पण नाही सांगता येणार, पण जसं आम्ही करतो का नाही तसं तुम्हाला सांगते. तर यामध्ये बरेच असे खरं तर ना म्हणजे फळमुटक्यालाच मान असते. पण आपलं आता वरचीवर ज्यांना जे वाटते का नाही तसं म्हणजे वाढवीत गेलेले आहेत. कारण जी आपली परंपरा आहे का नाही त्याच्यामध्ये फक्त फळमुटका आणि आंबील घुगरी एवढ्यालाच मान असते. पण आता वरचीवर जशी त्याची चॉईस बदलत गेली आणि वेगवेगळं आपण पदार्थ करीत राहिलोत बरं का. तर शेतामध्ये जायचं लवकर होईल तेवढं, म्हणजे रात्री आमच्या इकडं ना रात्रभर कुणी स्वयंपाक करतं या. आणि सकाळी दिवस निघायला किंवा आता दिवस निघायला कुणी जाईने 9-10 तर सहज वाजत येतं. तर रात्रभर स्वयंपाक करायचा किंवा सकाळी पहाटेपासून स्वयंपाक करायचा आणि सकाळी उठल्या आपल्या शेतामध्ये जायचं. आणि खूप छान अशी पूजा पण मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये ना जी काय पूजा आहे ते एक काय म्हणतो ना आपण, काळ्या आईची ओटी भरणं किंवा काळ्या आईची पूजा करणं म्हणजेच येळ अमावस्या असं मी सांगते बरं का. तर त्याचीच माझी तयारी चालू आहे. तर धपाट्याचं सगळं तिंबून घेतलं आणि नंतर आईला धपाटे करायला लावले. आणि हा जो व्हिडिओ आहे तर मी सकाळी उठून सगळ्या पालेभाज्या ते नीट केलेल्या होत्या. आणि सकाळी 3 वाजता उठून मी खीर शिजवून घेतलेली आहे, वरण शिजवून घेतलं आहे. आणि ही गव्हाची खीर मी गहू सडून घेतले आणि गहू शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि तांदळाच्या मध्येच ना खोबऱ्याच्या तुकडे टाकलेले आहेत, इलायची बडीशोप वाटून टाकलेली आहे. तर अशा प्रकारे खीर केलेली आहे. तर यामध्ये आपण फळमुटका, त्याचबरोबर आंबील घुगुरी आणि धपाटे, गोड खीर, बारामिसळीची भाजी, अशा सगळ्या भाज्या हे ते करतो. जे काय केले ते मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आता ना माझी सगळ्या मी पालेभाज्या ना निसून धुवून ठेवल्या होत्या, कारण सकाळी मला होणारच नाही त्याच्यामुळे. मग आता सगळ्या माझ्या भाज्या करायला चालू आहेत. तर ही आहे भाजी. तर यामध्ये टाकलेलं आहे बघा लसूण, जिरे आणि टमाटर टाकलेलं आहे. तर आता माझी चालू आहे सगळ्या मिक्स भाज्याची मिक्स करून भाजी. तर आणि पुन्हा नंतर दुसऱ्या 2 भाज्या होणार आहेत अशा काय म्हणतो ना मोकळ्या भाज्या 2 करायच्या त्या. त्याचबरोबर सपक वरण असणार आहे. आणि ही साधी भाजी आणि दुसरी जी भाजी करायची का नाही त्याला भजी म्हणतात बरं का. तर ती भजी पण आपण करू शकतो किंवा नाही केलं तरी पण चालते. म्हणते ना फक्त फळमुटक्याला मान आहे. पण आता आपण म्हणजे एकतर एकमेकाच्या इथं जातो आणि ह्या सणाला इतकं महत्त्व आहे का नाही. आपण सुवासिनी बाया जायचं, हळदी कुंकू लिहायचं शेतामध्ये बरं का. सगळं शेतामध्ये इतकं छान वाटतंय ना शेतामध्ये जायचं. आणि जास्त जर भूक नसेल तर आंबील घुगुरी तरी खायचीच. तसं तर एकमेकाच्या इथं जाऊन गोड चपाती हे सगळं एकमेकांना जेवू वाटते. तर पण जेवायचं जर नसेल तर आंबील आणि जी काय आपण खीर केली का नाही ती देते. तर ही झालेली आहे माझी मिक्स भाजी तयार. तर आता ह्या मिक्स भाजीमध्ये मी काय काय टाकलं ते तुम्ही पाहिलेलंच आहे. तर आता जास्त ह्या काय म्हणतो आपण वरण्याच्या शेंगा आहेत तर ह्या जास्त आहेत आणि मेथीची भाजी जास्त आहे. त्याचबरोबर वाटाण्याचे सोले आहेत आणि तुरीचे पण आहेत. कारण जे काय आपल्या शेतामध्ये नवीन आता येते का नाही पीक, ज्या पालेभाज्या आहेत का नाही त्यांची एकत्र भाजी व्हावी म्हणून ही भाजी केली जाते. तर ही मिक्स भाजी आहे. तर एवढं सांगते बरं का येळा अमावस्या म्हणजे काय. आणि खरंच खूप छान वाटते. आणि हा सण ना
माझ्या सासरमध्ये करतात, पण परभणी जिल्ह्यामध्ये नाही करत. पण इतकं आनंद वाटते ना, तिकडं नाही करत. तिकडनं म्हणजे आता व्हिडिओ पाहतात ना, त्यांना पण बऱ्याच जणाला माहिती नसेल ईळ अमावस्या म्हणजे काय. तर ईळ अमावस्या म्हणजे शेतामध्ये जे सगळे गोड काय तिखट काय सगळे पदार्थ करायचे, देव करायचा आणि देवाची पूजा करायची आणि खूप छान वाटते या. तर ती पूजा आहे ते सगळं मी शेअर केलेलं आहे, ते नक्की पहा. तर ही झालेली आहे माझी आता मिक्स भाजी तयार झालेली आहे. तर यानंतर आता करायची आहे मला भजी, कारण त्या भाजीला पण खूप महत्त्व आहे लातूर साईडला. मला तर अगोदर माहिती पण नव्हतं भजी म्हणजे काय. तर ही वेगळ्या प्रकारची भाजी आहे. ही मिक्स भाजी झाली आणि आता करणार आहे ती मी भजी करणार आहे. आणि त्याचबरोबर ना असं एक आहे की आपण शेतामध्ये जितक्या लवकर जाताल का नाही, म्हणजे शेतामध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक शेतामध्ये ना एक ना एक गाडी तरी दिसणार, बैलगाडी तरी दिसणार, नाही तर 4 व्हीलर गाडी. पूर्ण रस्त्यामध्ये ना अशी जत्रा भरल्यासारखं दिसते बरं का, खूप छान वाटते. आणि सगळे जाते तर शेताकडे. तर अशी झालेली आहे आता माझी भाजी. आणि आता मी भजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्या भाज्या आपल्या एकत्र केल्या, आता ह्या घ्यायच्या उकडून. ही आहे भजीची भाजी. तर आता करायची आपली तर स्पेशल आपली ईळ अमावस्यासाठी भजी करायला चालूया. तर ही आहे बेसनाचं पीठ आणि ही आहे ताक. तर हे एकत्र करून घ्यायचं आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्या जेवढ्या काही भाज्या आहेत का नाही तेवढ्या सगळ्या उकडून घेतल्यात आणि आता द्यायची फोडणी. तर हे सगळं काढून घेते मी अगोदर. चटणी काय काय काढू राहू दे जरा. मोहऱ्या, जिरे, लसूण, निशू कढीपत्ता आणखी वाढा वगैरे टाका टाका बरोबर चांगलं आहे. दिलंच मासे टाका थोडं टाका सगळं पती नाही टाकली, पती तिकडे टाकायची टाकली रे. ना हळदीची भरणी द्या. आणि सगळ्या भाज्या उकडून घेतल्या आणि तेलामध्ये परतून घेतले आणि थोडंसं गरम पाणी टाकलं आणि त्याला थोडी उकळी येऊ दिली. आणि जे काय आपण बेसन पीठ आणि ताकाचं एकत्र केले का नाही ते आता थोडं थोडं सोडत राहिले, कारण बारीक गॅसवर ना ते पण खालून हलवत राहिले आणि वरून टाकत राहिले. आणि नंतर सगळं एकत्र करून असं सगळं घट होऊ दिलं आणि नंतर एक वाफ काढली आणि झाली आपली भजीची भाजी तयार. आणि अशी मी पहिल्यांदाच केली आहे. तर म्हणजे आमच्या इकडे जास्त नसतात करीतच नाही तर, पण मलाच काहीतरी नवीन करा म्हणून असं वाटलं म्हणून मी ही केली. आणि पुन्हा नंतर सगळं हिजवून पाणी मी टाकलेलं आहे. आणि भजीची भाजी तयार झाली. आणि नंतर काय केलं, दुसरं काहीच नाही बरं का. आंबिलीला एक खूप महत्त्व आहे. आम्ही म्हणजे काय असते सुवासिनी एकमेकीच्या इथं जायचं. खीर आणि आंबील पेण्याचा मान असते, पण ज्यांना खीर नाहीच म्हणजे इतकं प्रत्येक ठिकाणी नाही आपण जेवू शकत, तर निदान आंबील तरी पेल्याशिवाय कोणीच जात नसते. तर ही आंबिलीची रेसिपी, तर मी जे आपलं पिठामध्ये ना पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये ज्वारीच्या पिठाचं असं आदन करून घेतलं आहे आणि ते टाकत आहे ताकामध्ये. आणि ताकामध्ये अगोदर कोथिंबीर, लसूण आणि नंतर आपलं मीठ, चटणी असं टाकलेले आहे. हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकलेला आहे मध्ये. इतकं छान लागते ना. आज ह्या आंबिलीला खूप महत्त्व आहे. आणि आज आमच्या इकडं म्हणतात बरं का, आजपासून आपण जे काही खातोल का नाही पोट मोठं होते, म्हणजे किती पण खा आज पोटामध्ये जाते, अशी एक म्हण आहे आमच्या इकडं.
तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आंबिलीचा घोटका होईना तर प्यावाच लागते. तर त्याच्यामुळे आंबील जरा जास्त करावं लागते या, कारण कोणी नाही जरी जेवण केलं का नाही असं जेवायला एकमेकाच्या बोलवत होतं, पण नाही जेवण झालं तर मग आंबील तर पेते. तर आहेत आपले धपाटे. एवढं बांधून ह्याच्यात काय बांधायचं नाही दुसरं. त्याचबरोबर ही एवढी खीर केली बघ सकाळी. ही खीर झालेली आहे आपली. तर ही आहे खीर. पुन्हा जे काही आपलं गुरुवारच्या पूजेचं सामान आहे ते सगळं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये वाटी, तेल, आणि ह्याच्यामध्ये आहे सपक वरण. हे सपक वरण आहे. पुन्हा ही आहे भाजी. ही आपली मिसळीची भाजी आहे. आणि त्याचबरोबर ही आहे भज्याची भाजी. त्याच्यामुळे जास्त टाइम लागला. चला तर आता सगळं बांधायचं, सगळं एकत्र ठेवायचं, सगळं आपल्या डब्याने हे ते भरायचं आणि सगळ्यांना शेताला जायचं. तर आता खूप गडबड आहे. चला तर आता मी भराभरी करायली. ही आहे आंबी.